राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NET) में कथित अनियमितताओं और शिक्षा व्यवस्था में भ्रष्टाचार के विरोध में आज NSY गोंदिया जिला द्वारा विशाल विरोध प्रदर्शन आयोजित किया गया। प्रदर्शन के माध्यम से छात्रों के हितों की रक्षा और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता सुनिश्चित करने की मांग की गई। प्रदर्शन के दौरान NSY कार्यकर्ताओं ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग उठाई। प्रदर्शनकारियों का आरोप था कि परीक्षा प्रणाली में लगातार सामने आ रही अनियमितताओं से विद्यार्थियों का भविष्य प्रभावित हो रहा है। इस आंदोलन को कांग्रेस पार्टी का भी समर्थन प्राप्त हुआ। कार्यक्रम में कांग्रेस के वरिष्ठ नेता प्रशांत पडोले और दिलीप बंसोड सहित कई कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। विद्यार्थ्यांचा भविष्य अंधारामध्ये आहे। विद्यार्थ्यांची स्वप्नांची बिलकुल वाट लागलेली आहे। यांच्या विरोधामध्ये NSYचे सगळे क्रांतिकारी संघटक आज रस्त्यावर आलेले आहे। विद्यार्थ्यांच्या हक्काची मांग आम्ही इथं करत आहोत। मागील दशकामध्ये 70 पेक्षा जास्त पेपरफुटी झाल्या। रिसेंटमध्ये नीट सारख्या परीक्षेची पेपरफुटी झाली, DETची पेपरफुटी झाली आहे। याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर आज आंदोलन करण्याकरता इथं आम्ही आलेलो आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा द्यावा, तुरंत राजीनामा द्यावा त्यांनी, आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। जो आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेला आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी दोषीवर कारवाई केल्या पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे। बघा, NSY ही क्रांतिकारी आणि तरुणांना न्याय मिळवून देणारी एक संघटना आहे आणि एक काँग्रेस या संघटनेच्या सोबत 1971 पासून उभा आहे। देशाच्या पंतप्रधानांना अजूनही कुठं कळलं नाही या तरुणांचे भविष्य काय होणार आहे, कारण ज्याची बायको नाही, ज्याचं मुलं बाळं नाही, त्या पंतप्रधानांना या मुलांचं काय कळेल अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या नीट पेपरफुटीमुळे जे विद्यार्थ्यांचं आत्महत्या झाल्या, विद्यार्थी बेचैन झालेत, यासाठी विद्यार्थ्यांच्या सोबत राहून भविष्यामध्ये अशा कुठल्याही घटना घडू नयेत यासाठी NSY हा सर्व तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोबत एकजुटीनं या ठिकाणी उभं राहील आणि त्याच्यासाठी जे जे आंदोलनं करायचे ते करू, हा एक विषय आहे। दुसरा, इतकं लाजीरवाणी बाब आहे की एवढं मोठं पेपरफुटीचा देश पातळीवर झालेला निर्णय, त्याला देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असताना त्याला लाजही वाटत नाही आणि पंतप्रधानांनाही वाटत नाही की त्याचा आपण राजीनामा घेतलं पाहिजे। मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये काही मंत्र्यांनी थोड्याशाही चुका केल्या तर CBIची चौकशी करून त्यांचा राजीनामा घेतला जात होता, पण या माणसाला नाही। एक उदाहरण आपल्याला सांगतो आहे, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट जेव्हा झाला, विलासराव देशमुख हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते। लगेच दिल्लीवरून सूचना आली की तुम्ही काम करण्यामध्ये असफल झालेल्या, त्वरित राजीनामा द्या। 1 घंट्यामध्ये त्यांनी मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बाहेर झाले। पण या सरकारमध्ये भ्रष्टाचारी लोक, पैसे खाणारे लोक, यांना पदाची लालसा असणारे लोक, यांना लोक मेले तरी त्याची चिंता नाही, यांना यांचे पद फक्त पाहिजे आहेत, अशा पद्धतीची मोदींच्या नेतृत्वामध्ये असलेली ही सरकार आहे। आणि मोदी शब्द याचाही वापरतात की तो पंतप्रधान लायकीचं राहिलेला नाही आणि म्हणून मोदी हा शब्द वापरला जातो। माननीय शब्द आता आमच्या डायरीत राहिले नाही आणि या तरुणांच्याही डायरीमध्ये राहिले नाही, कारण या तरुणांना अनेक ठिकाणी आत्महत्या करावं लागलेलं आहे। आज जो देश में हाल है, जिस तरीके से छात्रों के साथ में दुर्व्यवहार किया जा रहा है, जिस तरीके से छात्रों की आंखों में अंधी पट्टी डाली जा रही है, इसके बावजूद भी हमारे देश में देश के केंद्रीय मंत्री द्वारा कोई सेंटेंस तक नहीं कहा जा रहा है। जिस तरीके से आज देश में नीट का पेपर लीक हुआ, 20 से ज़्यादा बच्चों ने सुसाइड किए, उसके बाद में भी अभी तक के उन बच्चों के लिए एक सेंटेंस हमारे केंद्रीय मंत्री प्रधान जी द्वारा नहीं कहा गया। कुछ ही दिन पहले महाराष्ट्र में TET का पेपर लीक हुआ। ये दिन ब दिन शर्मसार करने वाली बात है कि हमारे देश में पेपर लीक किए जा रहे हैं। इसके विरोध में आज NSY गोंदिया द्वारा भव्य प्रदर्शन किया गया और हमारी मांग है कि जल्द से जल्द राज्य के शिक्षा मंत्री और केंद्र के शिक्षा मंत्री इस्तीफा दें।